सो जेव्हा तुमच्या आजूबाजूला लोक चांगली असतात आणि त्यांचं काम चोख करणारी असतात, तुमचं काम खूप सोपं होतं. सो ते खरं प्रेम आणि आदर जेव्हा असतो दोन लोकांमध्ये, तेव्हा या बाकीच्या गोष्टी खूप गौण ठरतात. त्याचसोबत मला असंही वाटतं की गरजेचं नाही आहे की तुम्ही कलेवरती ते सामाजिक असल्याचं तुम्ही बर्डन दिलं पाहिजे. आय रेप्रेझेंट मायनॉरिटीज, आय रेप्रेझेंट सर्टन पीपल, एक ॲटिट्यूड मी रेप्रेझेंट करते. नमस्कार, मी प्रणिता. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहे अंजली पाटील. अंजलीचा सिनेमा येतोय मल्हार. खूप खूप स्वागत अंजली. थँक्यू. मला असं विचारायचं की तू न्यूटनसारखा सिनेमा केला किंवा तू जे सिनेमे करतेस ना ते असे खूप सामाजिक विषय निवडून घेतलेले असतात, तर त्याच्यामध्ये काही कारण आहे का किंवा का तुझ्याकडे येतातच तसे? हो, मला असं वाटतं की माझं ज्या पद्धतीचं शिक्षण झालं आहे, ज्या पद्धतीच्या बॅकग्राऊंडमधून मी येते, की मी ललित कला केंद्रामध्ये पुणे विद्यापीठात, तर सावित्रीबाई फुले विद्यापीठात मी माझं ग्रॅज्युएशन झालं. मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. सो कलेकडे बघण्याचा सगळाच एक दृष्टिकोन किंवा कलाकार असण्याचा एक सगळाच माझा दृष्टिकोन कदाचित थोडा वेगळा होता आणि त्याहीमुळे तशा पद्धतीच्या फिल्म्सची निवड झाली. खूप सबकॉन्शियसली झाली आणि ती झाल्यानंतर मग तशाच हे यायला लागल्या, काय म्हणतात, तशी निवड करत गेल्यानंतर फिल्म्स तशा यायला लागल्या. आधी थोडंसं चिडचिड पण व्हायची की अरे असं का होतं आहे, त्याच नेहमीच मला चाळीतली मुलगी किंवा आदिवासी मुलगी किंवा विक्टिम अशा भूमिका का येतात. आत्ता असं कळतं की त्या पद्धतीचं रेप्रेझेंटेशन पण मी करते. आय रेप्रेझेंट मायनॉरिटीज, आय रेप्रेझेंट सर्टन पीपल, एक ॲटिट्यूड मी रेप्रेझेंट करते. ते कळायला खूप वर्ष लागली. तर आता थोडासा काय म्हणतात, समतोल साधण्याचा प्रयत्न करते की काही सिनेमे फक्त एक गंमत म्हणून किंवा मजा म्हणून किंवा कलेसाठी म्हणून माझ्या कलेवरती काम करता यावं, मला ॲक्टिंगवर काम करता यावं. खरं मोस्टली सगळे सामाजिकच असतात. पण मला वाटतं द सायलेन्स वगैरे सुद्धा हो त्याच धाटणीचं. हो, द सायलेन्स तसाच होता, काला तसाच होता. मन फकीरा जो मराठी होता तो खरं तसा एंटरटेनमेंट ओरिएंटेड होता. ओके. मग हा सिनेमा कसा आला किंवा हा निवडण्यामागची तुझी प्रोसेस काय होती किंवा काय विचार करून तू? मल्हार मला ॲक्च्युली अँथॉलॉजी स्ट्रक्चर आहे मल्हारमध्ये. 3 वेगळ्या स्टोरीज तुम्ही बघतात. सो असं अँथॉलॉजी स्ट्रक्चरमध्ये ना आपल्या भारतात खूप कमी काम होतं. आणि मला विशालने जी स्क्रिप्ट लिहिली ती मला खूपच, म्हणजे तिचं मला असं ते परफेक्ट होतं. तो खूप क्लिअर होता, त्याला कशा पद्धतीने सगळ्यांकडून कामं करून घ्यायची आहेत किंवा कशा पद्धतीने तो सिनेमा बघतो आहे. सो ते खूप अट्रॅक्टिव्ह असतं ॲक्टरसाठी की तुमचा डिरेक्टर क्लिअर आहे आणि त्याला माहिती आहे त्याला काय पाहिजे. सो स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला होतं की ओके, मला व्हायचं या सिनेमाचा हिस्सा. या कॅरेक्टरबद्दल तुझ्या काय सांगशील? कारण मला वाटतं गुजराती पद्धतीचं आहे किंवा मग तिकडचे सामाजिक विषय त्याच्याकडे तू कसं बघतेस? हा सिनेमा आम्ही हिंदीत पहिले शूट केला आहे आणि आता तो मराठीत पण डब होतो आहे. कच्छी डायलेक्ट आहे ॲक्च्युली. आम्ही कच्छी डायलेक्टमध्ये सिंग साऊंड जो केला आहे त्याचं कच्छी डायलेक्ट आम्ही वापरला आहे त्याच्यात. म्हणायला गेलं तर गुजरातमध्ये कच्छ रिजनमध्ये आम्ही शूट केला सिनेमा, पण जे विषय आहे त्या सिनेमाचा तो सगळ्याच, म्हणजे भारतातल्या सगळ्याच कदाचित ओव्हरऑल आहे. तो एका गुजरात स्टेटसाठी म्हणून नाही आहे. जसं मूल न होणं, केसर मी जे कॅरेक्टर करते आहे तिला मूल होत नसतं आणि त्यामुळे जो तिच्यावरती येणारं जो प्रेशर असतं ते त्याच्यातून ती आणि तिचा नवरा कसं डील करतात. हा माझ्या स्टोरीचा प्लॉट आहे. श्री आणि विनायकची जी स्टोरी आहे ती दोस्तीची आहे. ती खूप निरागस अशी त्यांची जी मैत्री आहे त्याच्याविषयी आहे. धर्माची मुलं आहेत ती दोघं, पण त्यांच्यात कसा तो धर्मनिरपेक्ष ती मैत्री आणि ते प्रेम आहे.
मोहम्मद आणि अक्षताची जी स्टोरी आहे ती पण ती एक लव्ह स्टोरी आहे आणि पण कशा त्या लव्ह स्टोरीमध्ये पण समहाऊ धर्मामुळे काय प्रॉब्लेम येऊ शकतो. सो अशा तिन्ही स्टोऱ्यांचं खूप वेगळं टेक्स्चर आहे. सो तिन्ही कहाण्या ज्या आहेत त्या अशा वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांना, सामाजिक मुद्द्यांवर बोलतात, पण त्या सगळ्या एकाच गुंफलेल्या आहेत त्या एकसाथ. सो तो मला वाटतं की USP आहे मल्हारचा. ओके. मल्हार सिनेमाचं नाव वेगळं आहे बरंच. मग सिनेमाचं नाव आणि तुमची स्टोरी लाईन हे कसं साधलं गेलं? मल्हार म्हणजे काल श्रीनं एक खूप छान सांगितलं मल्हार नाव काय आहे त्याचं. तर असा वेगळ्या वेगळ्या भावनांचा पाऊस आहे ह्या सिनेमात आणि त्या पावसात कधी तुम्ही पावसात आनंदी असतात, भिजतात तेव्हा तुम्ही आनंदी असतात, कधी कोणी दुःखी असतं आणि कधी कोणी चिडलेलं असतं. अशा वेगळ्या वेगळ्या भावनांमध्ये लोक असतात पावसात भिजत असताना. तर मल्हार तसाच आहे, तो तसा पावसासारखा आहे ज्याच्यात वेगळे वेगळे कॅरेक्टर्स आहेत आणि ते त्यांच्या एका वेगळ्या भावनिक प्रवासातून जातात. त्यामुळे मल्हार हे नाव त्याचं. या डिरेक्टरबरोबर काम करताना कसा अनुभव होता तुझा, विशाल कुमार बरोबर? विशालची ही पहिलीच फिल्म आहे आणि पण ती फिल्म बघितल्यावर तुम्हाला वाटत नाही की ती पहिलीच फिल्म आहे, कारण त्याचा अभ्यास खूप त्याने जबरदस्त केलेला. त्याचा क्राफ्टवरती, त्याला स्टोरी कशी सांगायची आहे, त्याला कसा विषय तो हाताळायचा आहे, ॲक्टर्सला कसं डील करायचं, प्रोडक्शन डिझाईन कसं असलं पाहिजे, साऊंड, ह्या फिल्मचं म्युझिक खूप सुंदर आहे. असं सगळ्याच अनुषंगानं विशालने खूप व्यवस्थित अभ्यास करून असं म्हणजे हा सिनेमा बनवला. त्याच्यामुळे त्याचा पहिला सिनेमा आहे हा विश्वास तर बसत नाही. तेच की डायरेक्टर जेव्हा क्लिअर असतो तेव्हा ॲक्टरचं काम खूप सोपं होतं, ॲक्टरला खूप मेहनत नाही करावी लागत. तसं ते सोपं आणि साधं काम झालं मल्हारमध्ये आणि माझ्यासोबत इतके छान को ॲक्टर्स होते. ऋषी, शारब, श्री तर खूप टॅलेंटेड आणि म्हणजे काय म्हणतात गॉड गिफ्टेड ॲक्टर आहे श्री. विनायक, खूप सुंदर परफॉर्मन्सेस दिले त्यात सगळ्यांनीच. सो जेव्हा तुमच्या आजूबाजूला लोकं चांगली असतात आणि त्यांचं काम चोख करणारी असतात, तुमचं काम खूप सोपं होतं. मूल उशिरा होणं किंवा होऊ न देणं ह्या धर्तीवर आधारित तुमची स्टोरी लाईन आहे. तर असे अनेक जण आहेत भारतात किंवा जगभरामध्ये, तर त्यांचं एक प्रतिनिधित्व म्हणा तुम्ही करता. तर सोशल प्रेशर, फॅमिली प्रेशर असे जे कपल आहेत, तर त्यांना तू त्यानिमित्ताने एक वन लाईनर काय सांगशील? मी हे सांगेन की जेव्हा प्रेम, जे आपण म्हणतो ना की कुठल्याही कंडिशनिंगमधून किंवा सोसायटीच्या प्रेशरमधून आलेलं नाही, पण खरोखरच एक प्रेम असतं, ते जेव्हा दोन व्यक्तींमध्ये असतं तेव्हा ती दोन लोकं जगाच्या विरुद्ध उभी राहू शकतात. मग त्याच्यात तुमच्या सोसायटीचा किंवा तुमच्या फॅमिली प्रेशरच्याही विरुद्ध ते उभे राहू शकतात. सो ते खरं प्रेम आणि आदर जेव्हा असतो दोन लोकांमध्ये, तेव्हा या बाकीच्या गोष्टी खूप गौण ठरतात. तसा तो मल्हार, मला असं वाटतं की तशा पद्धतीचं एक प्रेम आणि तशा पद्धतीचं नातेसंबंध मल्हार रेप्रेझेंट करतं. शेवटचा प्रश्न आहे की जगभरामध्ये किंवा देशापुरतं म्हणू आपण की अनेक सोशल इश्यू असतात, त्याच्यावर कलाकार व्यक्त होतात, काही जण प्रत्यक्ष कृतीही करतात. तर कलाकार म्हणून तो सहभाग कसा असावा आणि असावा का मुळात? मला असं वाटतं की हे खूप वैयक्तिक आहे, कशा पद्धतीने असला पाहिजे तो सहभाग. काही लोक सोशल मीडियावर लिहून तो सहभाग दाखवतात, काही लोक नाही लिहित, पण त्यांचा अभ्यास खूप असतो आणि त्यांचं कदाचित जास्त अभ्यास असतो जे लोक लिहितात त्यांच्याही पेक्षा, पण ते निवडतात न लिहिणं न बोलणं त्याच्यावरती. त्याचसोबत मला असंही वाटतं की गरजेचं नाही आहे की तुम्ही कलेवरती ते सामाजिक असल्याचं तुम्ही बर्डन दिलं पाहिजे. कला ही कला, त्याच्यात ती पूर्ण आहे. कलेचा एक, तिचा एक म्हणून समाजामध्ये तिची एक गरज आहे, पण ते सामाजिकच गोष्टीसाठी झाली पाहिजे असा अट्टहास असणं योग्य नाही वाटत मला. मला पर्सनली वाटतं की कलाकारानं सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी जी असते समाजासाठीची म्हणून, ती जबाबदारी ती घेतली पाहिजे. पण ती कशा पद्धतीनं तो निभवेल तो त्याचा आणि त्या कलेचा खूप वैयक्तिक मुद्दा आहे. त्याच्यात आपण
समाजाने किंवा दुसऱ्या लोकांनी त्याच्यावरती टीका टिप्पणी करणं, ट्रोल करणं किंवा त्याला ते स्वातंत्र्य न देणं, हे मला असं वाटतं की खूप छोटं आणि खूप सीमित विचार करण्याची पद्धती मला वाटते. कारण एक कलाकार त्याची कलाच खूप जास्त मोठी असते, जेव्हा तो त्याच्या पात्रांपेक्षाही तो खूप मोठा असतो. कारण इतकी वेगळी वेगळी पात्र लिहितो, करतो किंवा म्युझिक कंपोज करणं असेल तर समाजाचं जे आपण म्हणतो ना की एक तुम्ही असे रोल केले तर तुम्ही असंच असलं पाहिजे किंवा तुम्ही अशा जर असाल तर तुम्ही पर्सनल ह्याच्यामध्ये असं काही नाही करू शकत. ते मला असं वाटतं ते खूप लिमिटेड आहे. तसं नसावं. तसं समाजाने त्याच्यासाठी अजून प्रगत होणं अपेक्षित आहे. ओके. तुला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छासुद्धा. तर 7 जूनला हा सिनेमा येतो, त्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि हा एपिसोड कसा वाटला हे मित्रमंडळ लाईमलाईटवर सुद्धा नक्की सांगा. थँक्यू. खूप छान वाटलं बोलून. थँक्यू प्रणिता.